मित्रांनो नमस्कार. 28 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद असा ठरला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी येऊन थडकली. अजितदादा पवार यांचे विमान अपघात हा अपघात की घात याची चर्चा ताबडतोब सुरू झाली. कारण विमान अपघात झाल्याबरोबर त्या ठिकाणी धुकं असल्याची आणि दृश्यमानता कमी असल्याच्या बातम्या या टी व्ही आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमावरून येऊ लागल्या. परंतु काळ जसा जात होता तसतसं वेगवेगळे व्हिडिओ समोर आले, CCTV फुटेज आले आणि अतिशय दूरवर असलेल्या एका पेट्रोल पंपावरून काही किलोमीटर अंतरावर असलेलं विमान अगदी स्पष्टपणे दिसत असल्याचं दिसून आलं आणि कमी दृश्यमानतेच्या दाव्याबाबत लोकांमध्ये शंका निर्माण झाली. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर 12-13 दिवसानंतर त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी या अपघातावर भाष्य केलं. त्यांनी 2 पत्रकार परिषदा महाराष्ट्रात घेतल्या आणि एक दिल्लीमध्ये घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले. या अपघाताबाबत अनेक दावे केले जात आहेत. काही लपवाछपवी करण्याचा प्रयत्न केला जातोय की काय अशी शंका राज्यातील लोकांना येऊ लागलेली आहे. अजितदादाच्या विमानाचा अपघात झाला, सर्व काही जळून खाक झालं, परंतु त्यांच्या विमानातले कागद मात्र जळालेले नाहीत, त्यांच्याजवळ असलेल्या फाईल्स जळालेल्या नाहीत. आणि मग माणसं कशी काय जळाली हा प्रश्न निर्माण झाला. रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेतून जसा दबाव वाढला तसतसं यंत्रणांमार्फत या विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाला असल्याची माहिती देण्यात आली. यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाचा ब्लॅक बॉक्स हा शेपटाकडच्या भागामध्ये असतो आणि अजितदादाचे अपघातग्रस्त विमानाचा शेपटाकडील भाग हा सुस्थितीत आहे. अगदी 1100°C पर्यंत काही तास हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहू शकतो. समुद्रामध्ये अतिशय खोलवर हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहू शकतो. असे असताना देखील हा ब्लॅक बॉक्स जळाला हा दावा हा शंका उत्पन्न करणारा आहे. आणि म्हणून अजित पवार यांचा अपघात हा खरंच अपघात आहे की घात आहे याचं स्पष्टीकरण सरकारनं देण्याची गरज आहे. या बाबतीत अजितदादा घरून निघाल्यापासून ते विमानतळावर येईपर्यंतचे CCTV फुटेज देण्याची मागणी देखील नाकारण्यात आलेली आहे. त्यांचे पायलट का बदलण्यात आले हा देखील प्रश्न अनुत्तरित आहे. एकंदरीत अजितदादाचा अपघात याचे गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. यामागे नक्कीच राजकीय किनार असल्याची कुजबूज अगदी लहानापासून ते थोरापर्यंत राज्यभर सुरू आहे. अजितदादा महानगरपालिका निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या समवेत त्यांची जी शाब्दिक चकमक झाली त्यामध्ये तुमच्याही फायली माझ्याकडे आहेत अशा प्रकारची स्पष्टोक्ती अजितदादा पवार यांनी केली होती. त्याचबरोबर राष्ट्रवादीची 2 शकलं उडाल्याच्या नंतर शरद पवारच्या शेवटच्या कालखंडामध्ये एकत्र येऊन त्यांच्या डोळ्या देखत राष्ट्रवादीचं विलिनीकरण करण्याचा मनोदय अजितदादा पवार यांनी व्यक्त केला होता आणि त्या अनुषंगानं देखील अनेक बैठका झाल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. तसं जर असेल तर हे 2 पक्ष जर एकत्र आले तर सत्तेतील मोठा वाटा त्यांना द्यावा लागेल किंवा ते जर बाहेर पडले तर एक प्रबळ विरोधी पक्ष या राज्यामध्ये निर्माण होईल. त्यामुळेच त्यांचा घातपात झाला आहे की काय अशी कुजबूज
अशी शंका महाराष्ट्रातील जनता विचारत आहे. त्यामुळे हा नक्की काय प्रकार आहे याचं स्पष्टीकरण सरकारनं संबंधित यंत्रणांना दिलं पाहिजे. रोहित पवार जेव्हा मुंबई आणि बारामतीमध्ये त्या विमान कंपनीवर FIR करा म्हणत आहेत, तेव्हा देखील FIR करण्यास विरोध केला जातो आहे. एक मोठ्या राजकीय घराण्यातील आमदार आणि उपमुख्यमंत्र्याच्या अपघाताच्या बाबतीत जर ही भूमिका घेतली जात असेल तर सामान्य माणसाचं काय, असाही प्रश्न आता लोकांना पडत आहे. एकंदरच अजितदादा पवार यांच्या अपघाताचं गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. याचं स्पष्टीकरण संबंधित यंत्रणा आणि सरकारने करण्याची गरज आहे.